सोलापूर जिल्ह्यात पीएम सूर्यघर योजना अंमलबजावणीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशभरातील 1 कोटी कुटुंबियांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा करणं आहे। सोलापूर जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वीज वितरण कंपनीला योग्य नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत। वीज वितरण कंपनीकडून ही योजना जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन केले जाते। अर्जांची संख्या सोलापूर जिल्ह्यात महावितरणच्या पोर्टलवर 9539 अर्ज प्राप्त झालेत। 7494 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे। सोलार कामांची प्रगती 3935 पॅनलचं काम सुरू आहे। 3557 पॅनलचं काम पूर्ण झालंय। उर्वरित प्रकल्पांचं काम त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिले गेलेत। पूर्ण झालेल्या कामातून 12.58 मेगावॅट विजेची निर्मिती सौर ऊर्जेच्या माध्यमातून झाली आहे। सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वीज वितरण कंपनी संबंधित शासकीय विभाग प्रमुखांच्या नियमितपणे आढावा बैठका घेऊन या योजनेला गती देण्याचं काम केलं जात आहे। या बँकांकडून या योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा करताना अडचणी निर्माण करू नये, सुरळीत कर्ज पुरवठा करावा या अनुषंगाने आवश्यक ते निर्देश दिलेत। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहीम राबवून प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर सोलर पॅनल बसवण्याबाबत प्रबोधन केले जात आहे। या प्रबोधन मोहिमेला सोलापूर शहर, पंढरपूर, बार्शी तालुक्यात प्रतिसाद मिळतोय। उर्वरित तालुक्यातील प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती विविध माध्यमांमधून केली जात आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार वीज वितरण कंपनीने जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यग्रहण योजनेची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी होण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यात सौर पॅनल पुरवठा करणाऱ्या 28 वेंडरची स्वतंत्र यादी तयार करून नागरिकांनी याची निवड करून आपल्या घरावर वीज वितरण कंपनीकडून पॅनल बसवण्यासाठी सहकार्य केले जाते। पात्रता आणि अनुदान या योजनेसाठी अर्ज करणं आवश्यक आहे। आवश्यक ती कागदपत्र जमा करणं आवश्यक आहे। योजनेअंतर्गत सौर प्रणालीसाठी क्षमतेची सबसिडी उपलब्ध आहे। 0 ते 150 युनिट वापरासाठी 1 ते 2 किलोवॅटची क्षमतेची सौर प्रणालीसाठी 30,000 ते 60 रुपयांची सबसिडी, 150 ते 300 युनिटसाठी 2 ते 3 किलोवॅट क्षमतेची सौर प्रणालीसाठी 60,000 ते 78,000 रुपयांची सबसिडी, 300 युनिटपेक्षा जास्त वापरासाठी 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रणालीसाठी 78,000 रुपये सबसिडी। पीएम सूर्यघर योजना सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोफत वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे। दरमहा विजेचं बिल 0 करण्यासाठी या योजनेमध्ये प्रत्येकाने सहभाग घेऊन प्रयत्नशील राहावं आणि याचा लाभ घ्यावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। मॅडम आपलं नाव काय? नेता कमलाकर जाधव। बरं, आपल्याकडे हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये जे कनेक्शन झालेलं आहे त्याच्याबद्दल आपला काय अभिप्राय आहे? हो, हे सोलर प्रधानमंत्रीची ह्याच्यात बसवले, आम्ही बसलो आहे। पण ह्याचं बिल आम्हाला पहिला 1,500 येत होतं, 1000 ते 1,500। आता नंतर आम्हाला हे बसवल्यापासून 0 येते आणि खर्च म्हणजे 2 लाख झाले आमचं टोटल। आणि काम त्यांनी फास्ट केलं, आमचं 8 दिवसात काम फास्ट करून टाकलं। बरं, सबसिडी याच्यामध्ये आपणास किती? 78,000 आले आम्हाला सबसिडी 78,000 मिळाली। बरं, बिल आता आपणास 0 युनिटचं बिल हो, येतं? 0 बिल येतं आता। बरं, आपण याबद्दल मग बाकी जे ग्राहक आहेत आमचे त्यांना काय आवाहन कराल? होतं त्यांनी ह्याचा लाभ घ्यावा, सौर ऊर्जाचं लोकांनी। सर्वांना बिल 0 येते। हा, साधारण आपल्या गावामध्ये किती जणांना सौर पंप हे बसवलेले आहेत? आता भरपूर 15-16 जण झालेत सौर कनेक्शन। 15 ते 16 झालेले झालेत। सगळ्यांना बिल 0 युनिटचं येत आहे? हा, चालू आहे। काही लोकांचं थोडं चालू आहे, काही लोकांचं झालंय थोडं। ठीक आहे, थँक्यू।